ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो, आता तर आपण आजचा प्रोमो पाहिलेलाच आहे की नागराजला पोलीस पकडायला आलेले आहेत. आणि नागराजला पोलीस पकडायला आल्यावरती मग मात्र आता इकडे नागराजने आपल्या बचावाचा अर्थ खूप मोठा खुलासा करण्याचं ठरवलंय. आणि त्यांनी आता एक वेगळीच खेळी खेळली, ज्याच्यामध्ये प्रिया अडकलेली आहे. आणि त्यानंतर नागराजने सगळ्यांच्या समोर असे महाभयंकर 3 खुलासे केलेत की त्यानंतर प्रियाचा खरा चेहरा तर समोर आलेलाच आहे. पण सुरुवातीचा भूतकाळ काय होता, कसं सगळं घडलं आणि कशा पद्धतीने आता रविराजांची फक्त एकटा नागराज नाही तर प्रिया सुद्धा फसवणूक करत होती हे पण कळणार आहे. पण याच्यावरती विश्वास कुणी ठेवणार नाही, म्हणून नागराजने आता सगळ्यात मोठा हुकमी एक्का काय काढलाय, तर हा हुकमी एक्का आहे तो म्हणजे प्रियाने साईन करून घेतलेले पेपर. म्हणजे प्रियाच्या नावावरती ज्या वेळेला प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचे पेपर करून घेतले होते, तेव्हा प्रियाने फसवून आता इकडे नागराज म्हणजे रविराजांना फसवून प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेतले. आणि ही प्रॉपर्टी तिने आता ज्या नावाने केले ते नाव मात्र वेगळंच आहे. प्रेक्षकांनो, अचानक प्रॉपर्टी पेपरमुळे काय गहजब उडालाय, नागराज पकडला गेल्यावरती प्रॉपर्टीच्या पेपरचं काय सत्य समोर आलंय, सगळं सगळं अर्जुनने इन्स्पेक्टर सावंतांना फोन करून सांगितलेलं आहे. काहीही झालं तरी आजच्या परिस्थितीमध्ये कुठचाही वेळ न दवडता तुम्ही ताबडतोब यायचं आहे, असं म्हटल्या कारणाने आता इकडे त्यांचा नाईलाज झालाय आणि ते आलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरावा अर्जुनने पोलिसांच्या ताब्यात पण म्हणजे अर्जुनने पोलिसांना सांगितलेलं आहे की मी तुम्हाला जो व्हिडिओ पाठवलाय तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या. आणि तो व्हिडिओ पाहिलात की तुम्हाला समजेल की त्या व्हिडिओमध्ये नागराजने आपलं सगळे गुन्हे कबूल केलेले आहेत. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला हे सगळं पोलीस पाहतात ते सांगतात तुम्ही चिंताच करू नका, आमच्याकडे खूप मोठा पुरावा लागलेला आहे. आणि तो पुरावा आता इकडे लागल्या कारणाने आम्ही आता हा पुरावा घेऊनच येणार. काहीही झालं तरी सुद्धा हा पुरावा जोपर्यंत आता आम्ही म्हणजे तो हे करतोय व्हिडिओ तोपर्यंत आम्ही पोहोचतोय, तुम्ही पोहोचा तिकडे. मग अर्जुन आता रविराजांना कॉल करतोय. रविराजांना कॉल करून तो आता सांगतोय सिनियर, ताबडतोब सगळ्यांना घरामधल्या एकत्र बोलव, मला आता तुला काहीतरी सांगायचं आहे, असं ज्या वेळेला रविराजांना सांगण्यात आलंय त्यावेळेला मग आता लगेचच इकडे रविराज म्हणतात काय झालंय अर्जुन, काही प्रॉब्लेम आहे का, असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो नाही, मी तुला सांगतो काय आहे ते, खरा गुन्हेगार सापडलेला आहे, असं ज्या वेळेला अर्जुनने वाक्य सांगितलंय त्यावेळेला मग आता सायली म्हणते मग आता काय पुढे करायचंय, यावरती अर्जुन म्हणतो काय करायचंय ते आता वेळ आल्यावरतीच मी सांगणार, असं म्हणत प्रेक्षकांनो अर्जुनने आता मात्र इकडे सायलीला सांगितलंय तू एक काम कर, थोड्या वेळात म्हणजे ज्या वेळेला तिकडे पोलीस येतील त्यावेळेला प्रियाला फोन करून बोलव. यावरती मग आता सायली सांगायला लागते प्रियाला प्रियाला का फोन करू, यावरती अर्जुन म्हणतो त्या दिवशी ज्या वेळेला आपण आता महिपतच्या घरामध्ये गेलो होतो ना, त्यावेळेला महिपतच्या घरामध्ये गेल्यावरती मला आता अजून काही पेपर सापडले. त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते सायली पेपर, कसले पेपर, त्यावरती अर्जुन तिला सांगायला लागतो हे होते रविराज काकांच्या प्रॉपर्टीचे पेपर. तर मला काय वाटलं माहितीये का की हे रविराज काकांच्या प्रॉपर्टीचे पेपर नागराज काकाने तयार केले असतील त्यांच्या नावावरती हे करण्यासाठी, पण तसं नाहीये. प्रिया म्हणते मग मग कुणी हे पेपर तयार केले, त्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हे पेपर तयार करणारी व्यक्ती आता दुसरी तिसरी कुणीही नाहीये आणि ती आहे प्रिया. यावरती आता इकडे तो सांगतो हो प्रियाच, मी तिला तन्वी म्हणूच शकत नाहीये, कारण आता काही झालं तरी ती तन्वी असूच शकत नाही. यावरती आता इकडे सायली म्हणायला लागते काय म्हणताय तुम्ही, त्यावरती तो म्हणतो तुला माहिती आहे का, म्हणजे आता तिने हे पेपर कोणत्या नावाने करून घेतलेले आहेत, ते तिने हे पेपर नावाने बनवले ते म्हणजे बबली लोखंडे. यावरती ती म्हणते काय बोलताय, मला तर काहीच कळायला मार्ग नाहीये. यावरती लगेचच आता इकडे अर्जुन सांगतो हो हे असंच आहे, तिने हे पेपर बबली लोखंडे या नावाने बनवलेले आहेत आणि हे पेपर आता बनवण्यासाठी तिने नागराज काकांची मदत तर घेतली असणार आहे 100% मला माहिती आहे ही गोष्ट. पण हे बबली लोखंडे नावाने पेपर का बनवले हे जाणून घेण्यासाठी फक्त आणि फक्त नागराज काका आपली मदत करू शकतात. जर त्यांना असं वाटलं की आपण त्यांना मदत करू इच्छितोय तर ते हे नक्की करतील, असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगते ठीक आहे, आता इकडे आपण घरी जाऊया आणि त्याच वेळेला सत्य काय ते बोलवूया. अश्विन भाऊजींना सुद्धा आता मी तिकडे घेऊन येते आणि प्रियाला पण आधी इकडचं सगळं सत्य कंप्लीट होऊ दे, आधी नागराज काकांच्या तोंडून आता त्यांचा गुन्हा कबूल होऊ दे आणि मग त्यानंतर मी आता
येतो असं म्हटल्यावरती तो सांगतो ठीक आहे. असं म्हणत आता इकडे अर्जुनने ताबडतोब सायलीला, प्रिया आणि अश्विनला आणण्याची जबाबदारी सोपवले आणि तोपर्यंत इन्स्पेक्टर सावंतची एंट्री झाली. ज्या वेळेला इन्स्पेक्टर सावंतांची एंट्री झालेली आहे, सावंत आता आल्यावरती लगेचच इकडे सावंत सांगायला लागतायत की मुळातच ज्या गोष्टी आता म्हणजे रविराज किल्लेदार तुम्हाला माहीत नव्हत्या त्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्यात. आणि अर्जुन म्हणतो, "सिनियर, तुला ज्या व्यक्तीने त्रास दिलाय ती व्यक्ती आपल्या सगळ्यांच्या सोबत आता समोर आलेली आहे." असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन काय बोलतोय कुणालाच काही कळत नाहीये आणि रविराज म्हणतात, "कोण आहे ती व्यक्ती? माझी सुपारी देणारी व्यक्ती तरी कोण?" असं म्हटल्यावरती अर्जुन आता ताबडतोब बोट दाखवतोय, तो म्हणजे नागराजकडे. नागराजकडे बोट दाखवल्यावरती मग आता रविराजांना तर मोठा धक्काच बसलाय. रविराज म्हणतात, "काय बोलतोयस तू?" यावरती तो म्हणतो, "हो." यावरती आता नागराज नाटक करायला लागलाय. नागराज आता विचार करतोय, "नाही, नाही. मी जर का माझा गुन्हा कबूल केला तर मात्र खूपच मोठी गडबड होईल. मी अजिबातच आता माझा गुन्हा काही कबूल करत नाहीये." असं म्हणत तो आता उलटं-सुलटं बोलत राहतो. "दादा, हा अर्जुन उगाचच माझ्यावरती आरोप करतोय. हां, म्हणजे मी सुमनला मारलं हे मी कबूल केलंय ना. मी सुमनवरती हात उगारला. मी कबूल करतोय मी सुमनवरती हात उगारला. पण तरी सुद्धा माझ्यावरती हा आरोप करणं हे कितपत योग्य आहे? मला नाही वाटत आहे की माझ्यावरचा हा आरोप आता इकडे मी मान्य करावा. मी हा आरोप कदापि मान्य करणार नाहीये." असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, "सिनियर, मी तुला जे काही सांगतोय ना ती गोष्ट आता इकडे तू नीट ऐक. मुळातच या सगळ्यामध्ये आता नागराज काकांनी जे काही केलंय ना ते सगळं आपल्याकडे रेकॉर्डेड आहे." आता नागराज गडबडलाय प्रेक्षकांनो. नागराजला काहीच कळायला मार्ग नाहीये की आपल्यासोबत नक्की काय झालंय. आणि तो म्हणतोय, "काय पुरावा आहे? काय पुरावा आहे?" यावरती आता ते सांगायला लागतात, "सुमन काकू." सुमन काकू म्हटल्यावरती तो आता चिडतो आणि तो म्हणतो, "त्या सुमनला लागले वेड आणि त्या सुमनवरती तुम्ही विश्वास ठेवताय." यावरती सायली सांगते, "सुमन काकूंना जरी वेड लागलं असलं ना तरी सुद्धा आता इकडे तुम्हाला तुमच्या बाबतीत जे काही घडेल ना ते आता तुम्हाला वेड लागण्याची गोष्ट आहे." असं म्हटल्यावरती तो म्हणतो, "सायली, जपून बोल." सायली म्हणते, "काय जपून बोलू मी? मी आता सगळं पाहिलेलं आहे. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते." पोलिसांनी व्हिडिओ दाखवल्यावरती रविराजांना मोठा धक्का बसलाय. रविराज, प्रतिमा सगळ्यांनाच धक्का बसलाय आणि "नागराज, का केलंस तू हे सगळं? नागराज, का केलंस तू हे सगळं?" असं ते म्हणायला लागलेले आहेत. त्यावेळेला नागराजची तर आता भंबेरीच उडालेली आहे आणि नागराज पुरता हादरलाय. त्याला काही कळायलाच मार्ग नाहीये की आपण काय करून बसलो. सुमनला आपण आता मूर्ख समजण्याचं जे काही कारस्थान केलं किंवा मूर्ख समजण्याचा जो आपणच मूर्खपणा केलाय तो मात्र आपल्याच अंगाशी आलेला आहे हे त्याला कळालेलं आहे. आणि त्यानंतर मग आता तो फ्लॅशबॅकमध्ये आठवतो, अच्छा, म्हणजे आता सुमन हे सगळं नाटक करत होती. सुमनकडे अर्जुन सायलीने मोबाईल दिला होता. आणि असं म्हटल्यावरती तो आता चिडलाय या सुमनला. तर असं म्हणत तो सुमनवर पोलिसांच्या समोर अटॅक करतोय. इतका निर्लज्ज माणूस झालाय की तो पोलिसांच्या समोर आता सुमनवरती अटॅक करतोय. आणि त्यावरती प्रतिमा चिडते, सगळे चिडतात. "सोडा भाऊजी, तिला सोडा. तिला हे करण्याची तुम्हाला काही गरज नाहीये." असं आता इकडे म्हणायला लागलेलं आहे ते म्हणजे प्रतिमा. आणि प्रतिमा ज्या वेळेला हे सगळं बोलत आहे आणि त्याच वेळेला तो सांगतो, "नाही, हिने घात केलाय माझा. खोटारडी आहे ही, खोटारडी आहे." सुमन सांगते, "मी खोटारडी नाहीये. मला किडनॅप सुद्धा ह्यांनीच करून ठेवलं होतं. अर्जुनाला आणि सोडा. सुमन काकूंना आत्ताच्या आत्ता सोडा, नाही तर तुमचं काही खरं नाहीये." असं म्हणत त्यांनी आता चांगलंच नागराजला फटकारलंय. नागराज मात्र खूपच चिडलाय आणि "मी सुमनला सोडणार नाही, बिलकुल सोडणार नाहीये." असं ओरडत बसलाय. त्यावेळेला आता इकडे चिडलेला अर्जुन त्याच्या अंगावरती धावून गेलाय आणि धावून गेल्यानंतर मग मात्र वेगळीच घटना पुढे घडले. सुमन काकूंना ह्यांनीच किडनॅप केलं होतं. हा सुद्धा मोठा गौप्यस्फोट आता अर्जुनने केलेला आहे. आणि त्यानंतर सुमन सांगायला लागते, "हो, यांनीच मला किडनॅप केलं." यावरती आता नागराज चिडलाय आणि "म्हणजे काय, तुम्ही फक्त नाटक करत होतेस का? तू आता आजारी असल्याचं?" यावरती सुमन सांगते, "हो, मी फक्त नाटक करत होते आणि तुम्हाला अडकवण्यासाठी मी हे केलं." आणि मग सुमन सांगायला लागते, भाऊजी, त्या दिवशी यांना नागराजचा कॉल आला होता आणि नागराजचा कॉल आल्यावरती हे आता तिथून निघून गेले. ज्या वेळेला हे निघून गेले आणि त्याच वेळेला मी आता त्यांचा पाठलाग केला. पण ह्यांना समजलं की मी त्यांचा पाठलाग केलेला आहे आणि त्यामुळे ह्यांचा पाठलाग मी केल्यामुळे हे माझ्यावरती चिडले, रागावले, आरडले, ओरडले आणि त्यानंतर मला किडनॅप केलं. तिकडे महिपतला पण किडनॅप केलेलं होतं. मग इकडे नागराज चिडलाय, सुमनच्या अंगावर धावून जातोय. "तोंड बंद कर तुझं, तोंड बंद कर." सुमन सांगते, "नाही, आत्तापर्यंत खूप वेळा तोंड बंद केलंय, पण यापुढे आता तोंड बंद करणार नाहीये. माझं तोंड चालूच राहणार. बास झालं. आता तुमची मनमानी मी सहन करणार नाही." असं म्हणत सुमन आता चिडलेली आहे आणि त्याच वेळेला
तो सांगतोय दादा दादा ह्याच्यात मी एकटा दोषी नाहीये. त्यावरती अर्जुन म्हणतोय सिनियर सिनियर मला तुला अजून काही सांगायचंय. नागराज काका बरोबर बोलतायत, याच्यामध्ये ते एकटे इन्व्हॉल्व नाहीयेत. यावरती आता रविराजांना तर मोठा धक्काच बसलाय आणि रविराज म्हणतात म्हणजे काय? त्यावरती तोपर्यंत सायलीने अर्जुन आणि अश्विन आणि आता प्रिया या दोघांना घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर मग आता इकडे इन्स्पेक्ट होत आहेत. हे दोघं जण दाखवतायत प्रॉपर्टीचे पेपर ज्या वेळेला दाखवतायत त्यावेळेला अर्जुन सांगतोय सिनियर हे तुझ्या प्रॉपर्टीचे पेपर आहेत. यावरती रविराज म्हणतात म्हणजे काय? कुणी केले हे? नागराजनी? त्यावरती तो सांगतो आम्हाला पण हेच वाटलं होतं की नागराज काकांनी हे पेपर बनवून घेण्याची शक्यता आहे, पण नाही, हे पेपर नागराज काकांनी बनवलेलेच नाहीयेत. हे पेपर बनवणारी व्यक्ती आता दुसरी तिसरी कुणी नसून बबली लोखंडे आहे. बबली लोखंडे म्हटल्यावरती आता मात्र नागराज गडबडलाय आणि आता प्रियाने इतकं मोठं कांड केलंय, आपल्याला त्याची काहीच कल्पना नव्हती. त्याला आता धक्काच बसलाय आणि त्यावरती अर्जुन म्हणतो बबली लोखंडे दुसरी तिसरी कुणी नसून ही आहे आपली तन्वी. तन्वी असल्याचं नाटक करणारी ही मुलगी. असं म्हटल्यावरती मग आता लगेच रविराजांना तर एका पाठोपाठ एक धक्के हे पचवताच येण्यासारखे नाहीयेत आणि रविराज पुरते गडबडलेत. आता इकडे नागराज सांगतोय मी तेच सांगतोय, मी एकटा नाहीये. हे सगळं कारस्थान करण्यामागे जी कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तर शिक्षा झालेलीच नाहीये. या सगळ्या कारस्थानाच्या मागे आहे ती म्हणजे प्रिया प्रिया प्रिया. या प्रियाचं कारस्थान आहे. प्रियाचा हे बबली लोखंडे. यावरती मग आता लगेचच पोलीस प्रियाला पकडतायत, दोघांनाही पकडतायत. प्रिया सांगते नाही, यांचा बचाव करण्यासाठी हे आता खोटं बोलतायत. यांचा बचाव करण्यासाठी यांनी आता मला अडकवण्याचा प्लॅन केलेला आहे. यावरती मग आता लगेचच इकडे अश्विनला बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यावरती अर्जुन म्हणतो कुणीही काहीही नाटक करत नाहीये, सगळेच जण योग्य तेच करतायत. मुळातच आता इकडे सिनियर तुला जी गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे बबली लोखंडे नावाचे पेपर बनवण्यात आलेले आहेत, हीच बबली लोखंडे आहे. आता एक धक्का पचवावा तर अजून दुसरा धक्का आता रविराजांना बसलाय. बबली लोखंडे आणि ही, यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतोय हो, ही बबली लोखंडे आहे आणि हिनेच तुझ्या नावावरची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती केलेली आहे. कारण तू मला सांग, जर का बबली लोखंडे ही नसती तर हिने नावावरती प्रॉपर्टी तन्वी किल्लेदार म्हणून केली असती ना, आणि मुळातच हिने तन्वी किल्लेदार म्हणून तरी प्रॉपर्टी का नावावरती केली असती? आता रविराज नागराजचं थोबाड फोडतात आणि खरं खरं सांग, तू आता खरं बोललास तर मला माझ्या मुलीचं किमान सत्य समजलं तर मी कदाचित कदाचित तुझ्यावरती दया दाखवू शकतो आणि तुला या सगळ्यामध्ये आता मी एक संधी देऊ शकतो. बोल लवकर काय करायचंय ते. असं म्हटल्यावरती आता मात्र नागराज चांगलाच गडबडलाय आणि हो दादा, जे काही अर्जुन सायली बोलतायत ते सगळं सगळं खरं आहे हे मी तुला आज सांगतोय. बरोबर आहे, अर्जुन सायलीचं बोलणं बरोबर आहे. त्यांनी आता जे काही बोलले ते अगदी योग्य आहे. असं म्हटल्यावरती तिकडे आता अश्विन आलेला आहे आणि त्यानंतर प्रतिमा सांगत आहे काय बोलताय भाऊजी, मला आता काहीच कळायला मार्ग नाहीये. यावरती मग आता तो सांगतोय हो बरोबर आहे, ही तन्वी नाहीये, ही बबली लोखंडे आहे. आणि त्यानंतर मग प्रतिमा म्हणते मग बबली लोखंडे म्हणून आता सायलीला तुम्ही बोललात ते काय होतं? आणि त्यानंतर मग आता खऱ्या पद्धतीने सगळा खुलासा झालेला आहे. सगळा खुलासा असा झालाय की आता काहीही झालं तरी सायली ही खरी तन्वी आणि प्रिया ही बबली लोखंडे आहे. सगळ्यात मोठा धक्का बसलाय तो म्हणजे अश्विनला. अश्विनला आता इकडे धक्का बसलाय आणि त्यानंतर तो आता बोलायला लागलाय काय आहे हे आणि हे सगळं काय घडलंय? यावरती त्याला आता सगळी गोष्ट कळल्यावरती तो आत्ताच्या आत्ता सांगतोय या प्रियाला जेलमध्ये टाका आणि त्यानंतर तो तिची कॉलर धरतोय आणि सांगतोय की मला फसवलंस, तुझ्या आई वडिलांना फसवलंस, हे सगळं सगळं जे काही चाललंय ना तुझ्यामुळे घडत आहे. असं म्हणत तो तिच्यावरती आता हल्लाबोल करतोय आणि तिला पोलिसांच्या ताब्यात देतोय. प्रेक्षकांनो, मालिका खूपच रंजक वळणावरती आलेली आहे.